देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक। आज सकाळी 11 वाजता मतदान। भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील। काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांची घोषणा। आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवायची आहे। काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातल्या नेत्यांना आदेश। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही। बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचा मोठा विधान। शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईमध्ये विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत। मुंबई अध्यक्ष राखी जाधवांची एबीपी माझाला माहिती। शरद पवार आणि जयंत पाटलांना प्रस्ताव देणार। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर। दुर्लक्षित नेत्यांना थेट दिल्लीतून संपर्क करणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित। प्रशासकीय प्रक्रियेत दिरंगाई केल्याचा ठपका। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको। राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी। मनोज जरांगेंकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत। दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।